Hey guys, what's up? Thanks for watching Computer. Welcome in my new video. मी प्रतीक्षा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू अँड्रॉइड, ओएसचे हिस्ट्री ऑफ अँड्रॉइड आणि इकोसिस्टम. आपल्या फंड्याप्रमाणे मी आजचा टास्क व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन. माझ्या मागील टास्कचे आन्सर 35 कीवर्डमधील कोणतेही 10 कीवर्ड्स होऊ शकतात. ते हे सुद्धा होऊ शकतात. ब्रेक, कंटिन्यू, इन, पास, ट्राय, catch, elif, as, with, global, etc. So without wasting any time, let's start our video. Introduction to Android. Google developed a mobile operating system based on Linux kernel is known as Android operating system. तर आपल्या Google बाबाने एक ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली लिनक्स कर्नलच्या बेसिसवरती. त्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणायचं. हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा सिम्बॉल आहे आणि ती स्पेशली स्मार्टफोनसाठी डिझाईन केलेली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ही ओपन सोर्स तसंच फ्री आहे. डेव्हलप करण्यासाठी फ्री आहे. ओपन सोर्स म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती ती इझिली रन होऊ शकते. तसंच ती डाउनलोडिंगसाठी आणि डेव्हलपिंगसाठी ॲप डेव्हलपिंगसाठी पूर्णतः फ्री आहे. ओपन हँडसेट अलायन्स मीन्स OHA. अलायन्स मीन्स करार. हा एक बिझनेस अलायन्स आहे. म्हणजे हा बिझनेससाठी केलेला एक करार आहे. तो स्पेशली ओपन मोबाईल डिव्हाइस स्टँडर्डसाठी केला होता. त्यामध्ये 80 कंपनीचा समावेश येतो. जसे गुगल, HTC, मोटोरोला, क्वालकॉम, डेल, इंटेल एक्सेट्रा. त्याचा मेन प्रोडक्ट अँड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे. आपला वर्ल्ड वाईड फेमस प्लॅटफॉर्म अँड्रॉइड. आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे अँड्रॉइड हे सर्वांसाठी ओपन सोर्स आहे. हे डेव्हलपर असो, डिव्हाइस मेकर असो, डिझायनर असो किंवा युजर असो. अँड्रॉइडची खूप लार्ज हिस्ट्री आहे. ते जवळपास 2008 पासून डेव्हलपिंगसाठी स्टार्ट झालं आणि अजूनही त्याचे लेटेस्ट व्हर्जन येत राहतात. तर जवळपास ह्यांचे जे नेम्स आहेत हे पुढचेच नेम आहेत. जसे कपकेक, डोनट, इक्लेअर, फ्रोयो, जिंजर ब्रेड, हनीकॉम, आईस्क्रीम सँडविच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमॅलो, नॉगट, ओरिओ, पाय आणि अँड्रॉइड. हे सर्व व्हर्जन्स आहेत अँड्रॉइडचे. अँड्रॉइड इकोसिस्टीम. फर्स्टली इकोसिस्टीम म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे एन्व्हायरमेंटमधील इकोसिस्टीम असो, कोणतीही इकोसिस्टीम असो, त्यामधील इलिमेंट हे एकमेकांवरती डिपेंडेंट असतात. हे एकमेकांशिवाय एक्झिस्ट करू शकत नाही. जसं एन्व्हायरमेंटमध्ये असतं त्याचप्रमाणे फक्त इथे इलिमेंट्स चेंजेस आहेत. त्याचप्रमाणे येथील इलिमेंटसुद्धा एकमेकांशिवाय एक्झिस्ट करू शकत नाहीत आणि त्यांची इंटरडिपेंडन्सी असते. त्यातील इलिमेंट्स कोणते आहेत तर युजर, डिव्हाइस मेकर किंवा इक्विपमेंट मेकर आणि डेव्हलपर. तर याचे मेजर कंपोनंट्स कोणते झाले त्यामुळे अँड्रॉइड युजर, इक्विपमेंट मेकर आणि डेव्हलपर. फर्स्टली आपण स्टेप बाय स्टेप आणि वन बाय वन पाहूया. तर फर्स्ट आहे युजर. युजर म्हणजे जो आपलं ॲप्लिकेशन असो किंवा आपलं डिव्हाइस असो तो यूज करतो. जसं की आपण मोबाईल यूज करतो ते झाले युजर्स. तसंच युजरसाठी कस्टमायझेबिलिटी असते. त्यांचं ॲप्लिकेशन म्हणजे त्यांचं डिव्हाइस त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ठेवण्याचं त्यांच्यासाठी कस्टमायझेबिलिटी असते. तसंच इक्विपमेंट मेकर फॉर अँड्रॉइड डिव्हाइस. जो इक्विपमेंट बनवतो त्याला इक्विपमेंट मेकर म्हणायचं. तो कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट म्हणू शकतो जसं की आपलं अँड्रॉइड स्मार्ट वॉच ज्यामध्ये ब्लूटूथ, कॉलिंग असे बरेचसे फीचर्स असतात. ई रीडर डिव्हाइस जसं आपल्या बुक्स रीड करण्यासाठी, PDF रीड करण्यासाठी जे ई रीडर डिव्हाइस भेटतात ते किंवा आपले ई बुक. इंटरनेट TV और स्मार्ट TV जसं LED आणि LCD. हे झाले अँड्रॉइड इक्विपमेंट मेकर. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट अँड माय मोस्ट फेवरेट कन्सेप्ट डेव्हलपर.
डेव्हलपर तो असतो जो ॲप्लिकेशन अँड्रॉइडसाठी डेव्हलप करतो. फॉर एक्झाम्पल, ह्युमन बॉडी आहे त्यामध्ये सोल नाही, अशी बॉडी युजलेस असते. ज्यामध्ये आत्मा नाही अशी बॉडी युजलेस असते. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन्स नाही, तो मोबाईल युजलेस असतो. आणि हेच सोल टाकण्याचं काम डेव्हलपर करतो. डेव्हलपर हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलिस्ट असतो. तो काही रोल प्ले करतो, जसं की तो आपल्या अँड्रॉइड डिव्हाइससाठी नवीन फीचर्स असणारे ॲप्लिकेशन डिझाईन करतो. तसंच नवीन प्लॅटफॉर्म डिझाईन करतो. मागील ॲप्लिकेशनमध्ये काही बग्स असतील तर त्या ट्रबलशूट करतो. तसंच इव्हॅल्युएट किंवा इम्प्लिमेंट करतो डेव्हलपमेंट टूल्स. हे सगळं डेव्हलपर्सचं होतं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. आजचा आपला टास्क आहे अँड्रॉइड 11 आणि अँड्रॉइड 10 यांची रिलीज डेट कोणती आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सगळ्यांसाठीच, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि मनोरथ नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. अर्थात ज्याप्रमाणे मेहनत केल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही, केवळ इच्छा केल्याने कार्यपूर्ती होत नाही, तसे भुकेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरिण स्वतः प्रवेश करू शकत नाही, त्याला प्रयत्नच करावे लागतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमचे टार्गेट विदाऊट एफर्ट्स मिळणार नाही. तुम्हाला हार्डवर्क घ्यावेच लागतील. आणि हो, टास्कचे आन्सर आपोआप मिळणार नाही, ते सुद्धा सर्चच करावे लागेल. जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते मी नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओला आवडला असेल तर हिट द लाईक बटन. ऑल्सो सबस्क्राईब टू माय चॅनल. प्रेस द बेल आयकन टू गेट लेटेस्ट अपडेट ऑफ माय व्हिडिओज. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर करा, कारण अलोन वी कॅन डन सो लिटल बट टुगेदर वी कॅन डन मच बेटर. थँक यू.